राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान ज्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी द्वयी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांची किलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 26वा मंगल व मंगलाच्या देवतेविषयी माहिती. मंगल करणे कशासाठी तर आग्रह देव हा कुठे गेलाय? गुरुकडे गेला आहे, गुरु जवळ गेला आहे. कसा गेला आहे? विधीपूर्वक गेला आहे. आणि विधीपूर्वक शरण जाऊन गुरुजींना काय म्हणाला असे?
एकतर गुरु भेटत नसतो आणि भेटलाच तर काय विचारावं हे कळत नसतं, आणि जरी कळालं तरी ते सांगितलेलं पटत नसतं, आणि जरी पटलं तरी ते बाणत नसतं. मग सुरुवातीला गुरुकुळ जाण्याची इच्छाच होत नाही. मग केव्हा इच्छा होते? जेव्हा संसार तापाने त्रस्त होतो, दग्ध होतो, त्यावेळेस त्याला त्या दुःखातून पार पाडावं अशी इच्छा होते. सकल दुःखाची निवृत्ती, अगोदर त्याला सकल दुःखाची निवृत्ती याची इच्छा होते, है का नाही? आणि तत्पूरक परमानंदाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्तीच व्हावी अशी इच्छा होईल का? होईल, इच्छा होईल, पण ती इच्छाची पूर्तता होईल का? होईल एखाद्याला मला आनंदाचा असावा, आणि कदाच जाऊन ती आनंदाची निवृत्ती कधीच होऊ नये अशी इच्छा प्रत्येक जणाला होती. पण तो आनंद प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? सकल दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती आहे. हा वारकरी संप्रदायाचा मुख्य हेतू आहे. प्रयोजनच असं आहे. दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही. मग दुःखाची निवृत्ती ही आत्यंतिक होते का? परमानंदाची प्राप्ती ही या जन्मात होते का? तर वेदांत शास्त्र म्हणतं, तुम्हाला जी इच्छा व्हायली ती इच्छाच खरी नाही. तुम्हाला संसार दुःखाची निवृत्ती ही करायची आवश्यकता नाही, आणि परमानंदाची प्राप्ती ही करून घ्यायची गरज नाही. असं कसं बोलतं हो वेदांत शास्त्र? त्याचं बोलणं, वेदांत शास्त्राचं, हे आपणाला अधिकार नसताना थोडंसं कठीण वाटतं बोललेलं. ते झापत नाही, समजत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, त्याचा बोलण्याचा मतितार्थ काय आहे ह्या संगत्या लागत नाहीत. मग गुरुकडे अगोदर तत्वदृष्टी, आदृष्टी आणि तर्कदृष्टी गेले. त्यावेळेस सद्गुरु काय म्हणाले त्यांना? तुमच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही, कालत्रही नाही, हे का नाही? आता हे गुरुच्या दृष्टीनं नाही, पण शिष्याच्या दृष्टीनं. हा, मग शिष्याला गुरुनं काय सांगावं? हो बाबा, ये, खरंच तुझ्यापाशी दुःख येतं, सकल दुःखाची तुला निवृत्तीची गरज आहे, ये बस, आणि तुला परमानंद नाही ना, मी देतो. आता हे बोलणं खरं आहे का? मग खरं बोललेलं खरं वाटत नाही, खोटं बोललेलं खरं वाटत आहे, याला जीवाची दशा म्हणतात. हा जीवाचा अधिकार आहे असा, आहे का नाही? अरे मग आलेल्याला काय म्हणावं? जो ज्याच्या इच्छेसाठी आलाय तो इच्छा कशानं करायलाय? तो इच्छा कशानं करायलाय? भ्रांतीनं करायलाय. त्याच्या ठिकाणी भ्रांती नसताना म्हणायला का तसं? तो त्याला काय वाटायलंय की मी देहवान आहे आणि माझ्या ठिकाणी संसार दुःख हे माझ्याच ठिकाणी आहे, आणि मलाच
सुखदुःखे होत आहेत अशी त्याला भ्रांती झाली. वास्तविक त्याच्या ठिकाणी सुखदुःखाचा धर्म आहे का? मग सुखदुःखाचा धर्म आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या होत्या. त्यावेळेस सुखदुःखाचे धर्म कोणाचे म्हणून सांगितले होते मागे? नेमका ते शब्द पाहिजे, आपण त्याच शब्दातून शिकलो. आभास कुणाचा आहे? आभास कुठे पडला आहे? हा, आणि कुणाचा पडलाय? हा, कुटस्थाचा. मग कुटस्थाचा आभास बुद्धीमध्ये पडलंय, प्रतिबिंब, आणि तो जीव आहे का नाही? मग त्या आभासाचा धर्म आहे का सुखदुःख? हे धर्म कुणाचे आहेत? व मग हे सुखदुःख धर्म हे बुद्धीचे येत, आणि त्या बुद्धिस्थ असणारा जो चिदाभास आहे तो चिदाभास कुणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा आहे. आणि कुटस्थ चैतन्य कसं आहे? सदा मुक्त आहे का नाही? कुटस्थ, साक्षी, आत्मा एक अर्थीवाची नाव येते. मग जो आभास आहे त्याचं मुख्य स्थान काय आहे? आभासाचं बुद्धी आहे का कुटस्थ आहे? मग जीव देह आहे का आत्मा आहे? जीव देह आहे का? जीव जीव आहे का? मग जीव कोण आहे का नाही? जीव आत्मा आहे. म्हणून त्याच जीवात्म्याला भ्रांती झाली. भ्रांती खालतवर्त झालं त्याला. ते वर्ताला खालत म्हणाले आणि खालताला है का नाही? सुखरूप असताना दुखरूप म्हणायले है का नाही? आणि जे दुखरूप आहे त्याला सुखरूप म्हणायले. देह दुखरूप आहे आणि त्याला सुखरूप म्हणायला है का नाही? आणि आत्मा सुखरूप आहे तर त्याला, असं जीवाचं उरपाट होऊन बसलेला आहे. पण हे जीव मानायला कधी मानील? असं कधी मानील? जेव्हा त्याच्याकडून निष्काम कर्म करून अंतकरणाची शुद्धी होईल, त्यावेळेस त्या अंतकरणामध्ये अशा ज्ञानाची उत्पत्ती होईल की तुला म्हणजे मला म्हणजे आपल्याला अज्ञानानं ग्रासलेला आहे, अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल. तेव्हाच आपली ही झालेली भ्रांती निघून जाईल. कारण भ्रांतीला कारण काय आहे? अज्ञान आहे. अशी त्यावेळेस त्याला ज्ञानाची उद्भूत भावना प्रगट होती. आणि त्यावेळेस तो सद्गुरूकडे जातो की जन्म मरण मग कोण याच्यातून तारेल? आपलं आत्मज्ञान कोण करून देत? देवाकडे जावं तर देव बोलतच नाही. देव बोलतच नाही. आणि एकूण तिकून बोलला तरी ते दुसऱ्याचे घर दाखवितो. देव जा ज्ञानोबाकड, जा तुकोबाकड, असा देव म्हणतो. अहो देवा तुम्ही आहेत की? देव म्हणतो ते मला नाही काही कळत. तुम्हाला गुरुकडे जावं लागतं. मग संसार दुःखापासून निवृत्त कोण करतो? देव करतो का गुरु करतो? मग देव काय करतो? बिनकामी आहे का ते? अंतकरण शुद्धी करून देतो है का नाही? म्हणजेच भांडे घासणारा देव आहे आणि भांडे धुणारा गुरु आहे.
बघा ना कसं पदवी द्यायला. हा, अमृतानं भांडे धुवून देतो तो गुरु, आहे का नाही? आणि सत्कर्म उपासनेने भांडे घासून देतो तो देव, आहे का नाही? याच्यापेक्षा आणखी साधं बोलायच येत नाही. हे सगळ्यात साधं बोलणं झालं. हे कोणाला बी कळायसारखं आहे. हा, कोणाला बी कळायसारखं आहे. पण इच्छा व्हायली का कळून घ्यायची, मग काय दोष मानायचा? हा, म्हणून सत्कर्म उपासना करीनात का करीच नात, पण निष्कामतेने करीनात. इथं तर सगळी गुंडी आहे. मग सद्गुरूची केव्हा आठवण होते? निष्काम कर्म केल्यावर, हे का नाही? त्यावेळेस तशी इच्छा उत्पन्न होत असते, है का नाही? मग तशी इच्छा आग्रह देवाला झाली, त्याचा अंतःकरण शुद्ध झालंय. कारण त्यानं विचार केला की मुमुक्षु हे वेद गुरुजवळ जाऊन मुक्त व्हायले तर काही मुक्त झाले तर म्हणजेच मोक्ष प्राप्त झालाय त्यांना, असं त्यानं जाणून घेतलं की त्याला झालाय, मग आपल्याला का म्हणून नाही होणार? अशी जिज्ञासा प्राप्त झाली. अशी जिज्ञासा झाल्याशिवाय येतो का पाठाला? मग जिज्ञासा अगोदर व्हावी लागते, म्हणजे जिज्ञासू अगोदर व्हावं लागतं, है का नाही? आणि मग ती जिज्ञासा जो काही वेदांत शास्त्राचा विषय आहे ती जिज्ञासाच आकलन करते आणि मग ज्ञान होतंय. आणि मग ज्ञान एकदा झालं की मग जीवनात जन्माला येण्याचं सार्थक होतंय, सार्थक, है का नाही? मग जन्माला येण्याचं सार्थक केव्हा समजावं? ज्ञान झाल्यावर, है का नाही? मग ज्ञान कधी होतंय? गुरुकडे गेल्यावर. गुरुकडे कधी जातो? अंतःकरण शुद्ध झाल्यावर. मग तसं. आणि अंतःकरण कशाने शुद्ध होतात? सत्कर्म उपासनेने होतात, किंवा श्रवणाने, है का नाही? श्रवण अशी एक भक्ती आहे, अंतःकरण बी शुद्ध करते आणि ज्ञान बी करून देते, ही भक्ती श्रवण भक्ती. मग हा जो आग्रद देव आहे तो स्वप्नामध्येच गुरुला शरण गेला आणि विधीपूर्वक गेला. आता विधी काय सांगितली त्याच्यातच आपला वेळ जाईल, है का नाही? सर्व भावाने शरण जावं लागतं आणि शरण गेल्याच्या नंतर तिथे प्रसन्नता उत्पन्न व्हावी लागते. गुरुच्याही ठिकाणी प्रसन्नता ज्या वेळेस असेल त्यावेळेसच गुरुला प्रश्न विचारावेत, है का नाही? त्याच वेळेस आपलं समाधान होत असतं. सद्गुरु प्रसन्न नसताना जर आपण एखादी शंका विचारली तर ते सांगतीलच असं काही नाही. म्हणून शास्त्रामध्ये दोन्ही बाजू सांगितल्यात. सद्गुरूच्या ठिकाणीही प्रसन्नता पाहून जावं आणि आपल्याही ठिकाणी प्रसन्नता असतानाच गुरुला शरण जावं. मग आपलं अंतःकरण प्रसन्न कधी होतं? ज्या वेळेस अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळेस ते अंतःकरण प्रसन्न. मग अंतःकरणाची आपणाला अगोदर प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी लागते, म्हणजे अंतःकरण प्रसन्न व्हावं लागतं. अंतःकरणाची कृपा, अंतःकरण प्रसन्न व्हावं लागतं.
मग त्या अंतकरणाची सेवा करावी लागती. मग ती कोणती सेवा? सत्कर्म आणि उपासना. ही अंतकरणाची काय सेवा आहे. आणि जर सत्कर्म उपासना जर नाही केली तर ती अंतकरणाची सेवा घडेल का दोष घडेल? जर सत्कर्म उपासना नाही केल्या त्या अंतकरणानं, त्या मनुष्यानं, तर मग तो जर सत्कर्म उपासनेमध्ये नाही आला तर काय करील? तो दोषजन्य कर्म करील, अविहित कर्म करील, वेद विरुद्ध कर्म करील. आणि त्यांना अंतकरण काय होईल? अप्रसन्न होतं, म्हणजेच मलिन. प्रसन्नता म्हणजे स्वच्छता. हा, स्वच्छता झाली म्हणजे ते प्रसन्न झालं. मग कोणी कोणी म्हणते मला हे देव प्रसन्न, ते देव प्रसन्न. ते पहिलं ते पत्र लिहिताना अगोदर ते प्रसन्नता टाकीत होते. आता तो देव प्रसन्न, हेच प्रसन्न नाही तर तो देव केव्हा प्रसन्न होईल? याचाच अंतकरण याला प्रसन्नता देणं झालंय, तर दुसरं कसं प्रसन्नता करील? म्हणून आता हृदय आपुले. माऊलीनं सुरुवातीला हे सांगितलंय साधन चतुष्टय. आता हृदय हे आपुले, चौफाळूनी करूया भले, आणि तयावरी ठेवू पाऊले श्रीगुरूंची. त्याच्यावर श्रीगुरूंचे पाऊलं ठेवावे. कशावर? आता हृदय हे आपुले, चौफाळूनी करूया भले. चौफाळूनी म्हणजे स्वच्छ करून, शुद्ध करून भलं करावं. नुसतं शुद्ध केलंय भलं नाही करून घ्यायचं ठरविना झालंय ते. म्हणजे इच्छा भलेची असावी त्याच्यात. तर काही काही शुद्ध येतं. अहो पांढरे शुभ्र कपडे असते तर त्याला निळी टाकलेली असती, इस्त्री केलेली असती, कडक टोपी, टोपीला इस्त्री, अंधारूच्या दुकानात दिसत. काय उपयोग आहे? हा, लय चांगलं ते जाताना बघा त्याचे कपडे कसे असते तर वाटतंय आमदार खासदारच. आणि येताना जर बघितलं ना घरी, सगळे बेंदाडानं भरलेले असतात कपडे. आता ते चौफाळूनी भले का ते? आणि तयावर श्रीगुरूचे पावले कसे बसतील? म्हणून माऊली म्हणतात आपल्या अंतकरणाला शुद्ध करावं लागतं. म्हणजे अंतकरणाची प्रसन्नता, कृपा, अंतकरण कृपा, ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, ह्या जर कृपा असतील तर गुरुकृपा होत असते बाबा. असं स्वप्नामध्ये गुरुजी कोणाला सांगायले तर आग्रद देवाला, म्हणजे जीवाला. जीव असाच आहे ना. आग्रद देवात आणि जीवात काय फरक आहे? ती जीवाचीच कथा आहे. आग्रद देवाची म्हणजे ती जीवाची कथा आहे. म्हणून तो सद्गुरूला शरण गेला. कशासाठी? मुक्त होण्यासाठी, हे का नाही, मोक्ष प्राप्तीसाठी. मग सुरुवातीला गेल्या गेल्या गुरु काय सांगत असतात? जे वेदाचे सिद्धांत आहेत की ज्याच्याने याला झालेली भ्रांती निवृत्त होईल, असाच उपचार करतील ना. मग ते उपचार करण्याच्या पूर्वी यश यावं त्या उपचाराला. केलेल्या कर्मामध्ये यश यावं, धरलेल्या कामात यश यावं, याच्यासाठी आधी काय करते तर मंगलाचरण करते, आहे का नाही. म्हणून तिथं स्वप्नामध्ये सुद्धा आग्रह देवाला सांगता वेळेस गुरुजींना आधी काय केलं? मंगलाचरणच केलंय. मग कोणताही ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी, ग्रंथ सांगण्याच्या पूर्वी
मंगलाचरण हे सांगितलं जातं. म्हणून मंगलाचरण करण्याचा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. म्हणजेच आपला संप्रदायच तसा आहे, अगोदर मंगलाचरण करायचं. म्हणून मंगलाचरण केल्यानं काय होतंय, तर मंगलापासून पापाचा प्रतिबंध नष्ट होतो. पाप जे प्रतिबंध करीत असतं, पाप आडवं येतं का ते, पापाची निवृत्ती कशाने होते, मंगलानं, है का नाही. मग त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये तरी मंगलाचरण करण्याचा प्रघात आहे. तुम्ही जेवढे म्हणून ग्रंथ आहेत या वैदिक संप्रदायाचे, तेवढ्या ग्रंथामध्ये अगोदर मंगलाचरण केलेले, बगर मंगलाचरणाचा ग्रंथ नाही. म्हणून कीर्तनात सुद्धा अगोदर मंगलाचरणाचा अभंग घ्यावा लागतो. रूप पाहता लोचेने किंवा सुंदर ते ध्यान, हे दोन्हीही अभंग कसे आहेत, मंगलाचरणाचे आहेत. म्हणून तर ते घेतात. मग काही संप्रदाय एकच होते, पण काय काय आता वायला निघाले, तर कोणी सुंदर ते ध्यान घेतय, कोणी रूप पाहता घेतय. ते नाव त्याच्यातून काय मिळालं कोणाला तेच मला कळत नाही, का म्हणून व्हायला निघालेत. तर संप्रदायातून व्हायला निघावं का हो? मग कोणताही ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी मंगल करण्याचा संप्रदाय आहे आपला. म्हणून मंगलापासून पापाचा प्रतिबंधता नष्ट होत असते मंगलाचरणाने. म्हणून मंगलाचरण केलं तर ग्रंथ सांगण्यामध्येही त्याचा शेवट होतो, सांगण्यामध्ये शेवट यशस्वी होतो. ग्रंथ लिहिण्यामध्ये सुद्धा यशस्वी शेवट होतो मंगलाचरण केल्यामुळे. त्याचं ते फळ सांगितलं. मंगल 3 प्रकारचे आहे म्हणून तुम्हालाही सांगितलेच अगोदर, हे का नाही. मग इथंही सांगितलंय, एक वस्तुनिर्देश रूप मंगल आहे, दुसरं नमस्कार रूप मंगल आहे, आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल आहे. मग ईश्वराला वस्तुनिर्देश रूप, एक वस्तुनिर्देश रूप, दुसरे नमस्कार रूप आणि तिसरे आशीर्वादात्मक रूप. निर्गुण किंवा सगुण, निर्गुण परमात्म्याची किंवा सगुण परमात्म्याची त्याचं कथानक करणं, त्याचं गुण वर्णन करणं, मग तो सगुण असो की निर्गुण असो, त्याचं परमात्म रूप जसं आहे तसं त्या कथनास वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. जसं आहे तसं त्याच्या स्वरूपाच्या वर्णनाचं कथन करायचं, त्याला म्हणायचं वस्तू निर्देश रूप मंगल. मग आता सगुणाचं स्वरूपाचं वर्णन केलं तरीही सगुणाच्या स्वरूपाचं, सगुण स्वरूपाचं, सगुणाचं स्वरूप कसं आहे, आणि निर्गुणाचं तरी कसं आहे. मग कोणाचं केलं तरी ईश्वरास वंदन करणे यास नमस्कार रूप मंगल म्हणतात. वंदन करणे, दर्शन घेणे, है का, आणि याला नमस्कार रूप म्हणायचं. आणि आपली किंवा शिष्याची वांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी जे मंगल केल्या जातं
नमस्कार केला जातो. वांछित इच्छा प्राप्त व्हावी, पूर्ण व्हावी याच्यासाठी जे नमस्कार केला जातो त्याला आशीर्वादात्मक, की देवा तू या आशीर्वाद राहू दे, मला माझं हे काम होऊ दे, म्हणजे मागणी पर असत, त्याला म्हणायचं आशीर्वादात्मक. त्या देवानं आपल्याला आपली मनोकामना पूर्ण करावी असा आशीर्वाद त्यानं द्यावा म्हणून केलेला नमस्कार, त्याला काय म्हणायचं आशीर्वादात्मक, है का नाही. मग आपण जीवात दुसऱ्या जीवाच्या पाया पडतो, है का नाही. कशासाठी, काय आशीर्वाद देईन ते आशीर्वादच म्हणते. अरे काहीतरी दे ना बाबा आशीर्वाद, ते आशीर्वादच म्हणते. पाया पडू द्यावा, अहो द्या ना काहीतरी. असं जगात बघितल्या हसू येत, पण गपचिप. अशा प्रकारच्या ईश्वराच्या प्रार्थनेस आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. मंगलाची मुख्य देवता दोन आहेत, है का नाही. गणपती एक आणि सरस्वती एक. सरस्वती ही देवी आहे आणि गणपती हा देव आहे. जो गणाचा पती आहे म्हणजे गणाचं जगाचं अधिष्ठान आहे तो गणपती, तो देव आहे, है का नाही. आणि जगाला जे उपादान कारण आहे ती देवी म्हणजे सरस्वती आहे. असे दोन्हीही कसे आहेत, दोघेही नमस्कार करण्यासाठी, त्याचं मंगल करण्यासाठी योग्य आहेत, है का नाही. म्हणजे त्यांचं नाव घेण्यासाठी ते योग्य आहेत, कारण ते मुख्य देव आणि देवी येतात. मग यांना पुराणात ईश्वरता सांगितली आहे. कोणी, पुराणांनी गणपतीला आणि सरस्वतीला काय सांगितली, ईश्वरता सांगितली आहे. पुराणात जो गणेश जन्म आहे, पुराणामध्ये गणेश जन्म सांगितलाय, तो जीवाप्रमाणे कर्मफलापासून होतो असं नाही सांगितलं. जसा जीवाचा कर्मामुळे जन्म होतो तसा गणपतीचा जन्म त्या पुराणात सुद्धा नाही सांगितला तसा, पण जन्मच मानतात. कृष्णाचा जन्म सांगितलाय का, प्रगटता सांगितली. रामाचा जन्म त्या ग्रंथकारानं जन्म सांगितलाच नाही हो, हे पुन्हा हाकमारी झाली. कारण त्या बंदीखान्यामध्ये प्रगटलाच आहे की, है का नाही. आणि रामाच्या वेळेस सुद्धा प्रगटताच सांगितली ना, जन्म कुठं सांगितलाय. मग ईश्वराचा कुठं जन्म होत असतो का, आणि त्याचा जन्म झाल्यावर मग जीवात आणि त्याच्यात काय फरक आहे. बरं, जन्म घेण्यासाठी काय लागत आहे, पाप पुण्य लागतंय का नाही. मग जन्म मानल्यावर ते पाप पुण्य त्यांच्या ठिकाणी मानावं लागते का नाही. आणि मग ते पाप पुण्याचे शरीर आहेत का ते, मग कसा मानायचा जन्म. ते पाप पुण्य रोहित बी मानायचे, देव बी मानायचा आणि जन्म बी मानायचं, हे सगळंच कसं हो खिचडी. हो कोण्या तरी एका धारेवर बसाव ना, है का नाही. मग कर्मफल ईश्वराच्या ठिकाणी नसतात. म्हणून रामकृष्णाप्रमाणे भक्ताच्या ठिकाणी अनुग्रह करण्यासाठी परमात्म्याचा आविर्भाव आहे. त्याचा जन्म नाही, त्याचा आविर्भाव होतो म्हणजे प्रगटता होते. परमार्थ दृष्टीने जीव ही
पण या दृष्टीने हे लक्षात राहू द्यायचं. हा, परमार्थ दृष्टीने म्हणजे पारमार्थिक सत्तेतून. हा, जीव ही परमात्म्यापासून भिन्न नाही. जीव ही परमात्माच आहे. हे खरंय. जीव सुद्धा परमात्म्यापासून भिन्न नाही, हे खरं आहे. परंतु जीवांना जन्म मरणादी बंधाचा भ्रम झालेला नाही का? म्हणून त्याला जन्म मरणाचा हा भ्रम झालेला आहे, म्हणून तो जीव झालाय. आणि त्या जीवानं जर झालेला भ्रम निवृत्त केला तर तो जीव कोण? परमात्माच होईल की हो, है का नाही? मग जशी ईश्वराची ईश्वरता ही परमात्मा रूप आहे, तशी जीवाची ही जीवता परमात्मा रूपच आहे. पण कधी भ्रम गेला तर मग तो भ्रमात जन्मायलाय आणि भ्रमात मरायलाय. मग ईश्वराच्या ठिकाणी भ्रम असतो का? आणि मग तो कसा जन्मन हो? आणि मग जन्मतच नाही तर मरण कसा ते? म्हणून ईश्वराच्या ठिकाणी जन्म मरण नाही. म्हणून जन्म मरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास झालाय जीवाला, तोच जीवाचा जीवपणा आहे. जीवाचा जीवपणा आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे, भ्रम झालाय. आणि तो गणेशादिकांना भ्रम नाही, सरस्वतीला भ्रम नाही. सरस्वती भ्रम काढी ती का तिच्यात भ्रम आहे? आता सरस्वती ही विद्येची देवता आहे. हा, आणि ही विद्या भ्रम काढते का नाही? मग सरस्वतीच्या ठिकाणी भ्रम कसा राहील? तीच विद्येची देवता आहे का नाही? म्हणून ते जीव नाहीत. त्यांना जीव म्हणता येईल का? नाही. मग त्यांना ईश्वरता द्यावी लागते. त्यांच्या ठिकाणी ईश्वरताच आहे. याकरता ग्रंथाच्या आरंभी याच्यामुळं काय करावं लागतंय? ग्रंथाच्या सुरुवातीला उगच थोडंच आहे ते. मोगुम शास्त्र बोलतच नाही ना काही. ते आशीर्वादासारखं थोडंच आहे त्याच शास्त्राचं. म्हणून ग्रंथाच्या आरंभी त्याचे चिंतन करणे योग्य व आवश्यक पण आहे, हे की नाही? नाना रूपाने ईश्वराचे कथन करण्यात सर्वांना ईश्वरता सांगण्याचा अभिप्राय आहे. नाना कथन, वेगवेगळं कथन करण्यामध्ये जरी असलं तरी ईश्वरता सांगण्याचाच अभिप्राय आहे. जरी कथन वेगवेगळं केलेलं असलं, कुठे गणपती आहे, कुठे सरस्वती आहे, कुठे अन्य राम कृष्णादिक जरी असले तरी हे कथन वेगळे, पण ईश्वरताच त्यांना सांगायची, हा अभिप्राय आहे त्यांचा. ईश्वर भक्ती आणि गुरुभक्ती, ईश्वर भक्ती आणि गुरुभक्ती विद्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे. विद्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे. पण ते ईश्वर भक्ती, त्याने काय होईल? अंतःकरण शुद्धी, है का नाही? आणि सद्गुरूची भक्ती, त्यानं ज्ञान होईल. कारण जे ज्ञान आहे ते गुरुच्या जवळ आहे, है का नाही? आणि अंतःकरण शुद्धी करण्याचं सामर्थ्य ईश्वरात आहे, है का नाही? मग हे अंतःकरण कोणाच्या ह्याच्यात जातं? ईश्वराच्या कब्जात जातो. अंतःकरण हे कोणी बनविलेले? ते ईश्वर कृतच आहे ना. आणि मग ज्यानं जे बनविले त्यालाच म्हणावं लागेल ना, हे नीट करून द्या, हे नीट करून द्या. ज्या कंपनीचा माल घेतलाय त्याच कंपनीला आपल्याला दावा करता येतो की बाबा तुमचा माल हे तुम्ही
आम्हाला हे बदलून तरी द्या, नाही तर नीट करून तरी द्या. कारण तुम्ही गॅरंटी दिलेली मनुष्य जन्मामध्ये ज्ञान होतंय आणि आम्हाला तुम्ही अंतकरण दिलंय. आणि मग द्या ना, मग आता दिलंय ना तुम्ही अंतकरण, मग हे ज्ञान होण्या योग्य करून द्या ना, अंतकरण शुद्ध करून द्या ना. असं ईश्वराला भांडावं ना. देव येते त्याला कसं भांडा. आणि तो गपचिप काय करणार आहे तुमचं? काय तुम्ही काय मांडीच ना त्याच्या पुढे प्रश्न तर. हा, देवाला काहीतरी तुम्ही म्हणा ना, म्हणल्यावर ते करीन ना. हा, म्हणेनात का? हा, बोलायला तो माया पोराचं लग्न होऊ दे, माया पोरीला चांगलं घर मिळू दे, शेजाऱ्याचे निघाले ते मलाच मिळू दे. हा, याच्याशिवाय दुसरं काय मागतेत का देवाला? आणि देवाला बरं ते देता येत आहे का? जे त्याला देता येत नाही, जे त्याच्या जवळ नाही ते महागायले तर. आणि जे त्याला देता येते, त्याच्या जवळ आहे, त्याच्या सामर्थ्य, ते अजिबात महागणार. हा, मग हे जन्माला आलेल्याच प्रतीक आहे का हे? हे का जन्माला आलेत का? मग ज्याच्यासाठी जन्माला आले तो ते कार्य करीनात ना. हा, आणि मग दुसरंच कार्य करू लागले तर मग ते का जन्माला आले म्हणावं लागेल का? जन्म आली वाया गेली. आणि माझे माझे म्हणून कुंथू मेली. हा, जन्माला आली नाही का? आली पण वाया गेली. का म्हणून? माझे माझे म्हणून आहे का नाही? मग तसं नाही तर कसं आहे? मग देवाला ते त्याच्यासाठीच महागायले ते, कोण्या संसारातल्या हितासाठी. म्हणून मुख्य साधन कशाचं? विद्याप्राप्तीचं हे गुरु आहे का नाही? आणि सरस्वती हेच काय आहे? विद्या आहे, विद्येची देवता आहे. आणि तेच गुरुमुखात सरस्वती बसून शिष्याचं अज्ञान निवृत्तीपूर्वक ज्ञान त्या ठिकाणी देत असते. म्हणून गुरुभक्ती आणि ईश्वर भक्ती हीच श्रेष्ठ भक्ती आहे का नाही? मग गणपतीच्या नामस्मरणाने सर्व विघ्नाचा नाश होतो. म्हणून तर लग्नाच्या आधी गणपती काढतात. लग्नात विघ्न येऊनी म्हणून काढतात गणपती. हा, म्हणजे गणपतीचा उपयोग कशासाठी करायलेत बघा. आता हे शहाणपण आहे का? नाही, गणपती काढल्याशी लग्न ते देवकच बसत नाही. आधी देवक बसायच्या आधी गणपती आहे का नाही? का आधी देवक बसतय? आधी गणपती काढते. हा, तिथूनच सुरुवात आहे. आणि का म्हणून तिथून सुरुवात? आता ग्रंथकार बी करायलेत ना विघ्न येऊ नये म्हणून, गणपतीचं मंगलाचरण करायलेत ना. मग चांगल्या कामासाठी विघ्न येऊ नये का वाईट कामासाठी बी येऊ नये? आता ग्रंथ लिहिणं हा हेतू कसा आहे का नाही? याच्यात जीवाचं इति कर्तव्यता होणार आहे. हे चांगलं कार्य आहे. मग याच्यात विघ्न येऊ नये काही. आता संसार करणं हे अधोगती आहे का सद्गती आहे? नाही, कोणावर बी येऊ आपल्याला का? आता जसं आहे तसं तर सांगणंच आहे का नाही? मग मायावर येऊ की तुमच्यावर येऊ? हा, विघ्नच आहे का नाही? मग ते संसार त्याच्यात विघ्न येऊ नये. आता विघ्नात कसं विघ्न येऊ नये? इस्तू पोळून. आता गार इस्तू असतंय का बरं? तुम्ही सांगा, गार इस्तू कुठं बघितलं का? अरे तू विघ्नातच उडी मारायलास. त्याच्यात विघ्न संसार दुःखामुळं आणि चोहीकडे
इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रं दिवस तळमळ. संतांनी सांगितलंय, हे का नाही, पण आपणाला ते अपरोक्षत्वातून कळाना झालंय ना. खरं कळाना ते, आणि खरं कळाल्यावर खरंच ते पडते का त्याच्यात? हा, खरं खरं कळावं लागतंय. गणपतीच्या नामस्मरणाने सर्व विघ्नाचा नाश होतो. गणपतीच्या चिंतना वाचून देवाची कार्य शेवटीला गेलं नाही, हे त्रिपुरवादामध्ये सांगितलंय. त्रिपुरवादामध्ये सगळे देव त्यात गणपतीला शरण गेले किंवा आमच्याच्यानं हे काय आटपत नाही, तुम्ही त्याला काय करायचं तर काय, हे का नाही. असं त्रिपुरवादात हा प्रसंग प्रसिद्ध सांगितलेला आहे, प्रसिद्ध आहे. ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, त्याला स्वतः करता येते का? शक्तीचं साह्य घ्यावंच लागतं ईश्वराला. ती देवी सरस्वती ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो, असं अग्रत देवाला उपदेश करण्याच्या पूर्वी अग्रत देवाच्या स्वप्नामध्ये गुरुनं मंगलाचरण केलंय. किती लांबणीचं सांगावं लागायले बघा ते. हे कुठं चालू आहे आता? हे स्वप्नात चालू आहे. म्हणजे स्वप्नात सपन पडल्यासारखं वाटत नाही का? त्याला जसं ते स्वप्न, त्याला ते स्वप्न नाही, तो मुक्तीसाठीच सद्गुरूकडे गेला आहे. पण कुठे गेलाय? स्वप्नातच गेलाय. आणि आताही आपण इथं जे गुरुकडे आलोत, हे स्वप्नातच आलोत. ही जागृता जी आपल्याला वाटायली, हे स्वप्नच आहे. इथंही तेच कार्य झाले तर तिथंही तेच कार्य झाले. म्हणून स्वप्नामध्ये जो काय आपणाला विद्येचा प्रसाद मिळतो म्हणा, किंवा विद्येची प्राप्ती होते, त्या विद्येपासून झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाची, त्या विद्येची गणना जी केलेली आहे, ते वेदांत विचारातून बघितलं तर ते मिथ्यात्वच आहे. ते ज्ञान मिथ्या ज्ञान आहे. कारण ते ज्ञान काय करायले? भ्रम निवृत्त करायले. भ्रम निवृत्तीचं ज्ञान आहे ते, है का नाही? भ्रम निवृत्तीचं ज्ञान आहे ना ते. मग भ्रम निवृत्तीचं ज्ञान हे भ्रमरूपच असतं. ते कसं असतं? भ्रमरूपच असतं, पण त्या भ्रमाच्या विरोधात असतं. भ्रमरूपच असतं पण, आणि विरोधात जर नसतं तर भ्रम निवृत्तच झाला नसता ना. त्या भ्रमाच्या विरोधात असतं, है की नाही? म्हणून जो एखादा पदार्थ आपल्याला नष्ट करायचा असेल तर त्याच्या विरोधी धर्माचा पदार्थ तिथं वापरावा लागतो, है का नाही? जर अग्नीहून आपणाला चालायचा असेल तर सूर्यकांत मणी जवळ ठेवावा लागतो का चंद्रकांत? चंद्रकांत बी हो, सूर्यकांत बी होच का? अग्नीहून जे चमत्कार करतात का, त्यांच्याजवळ चंद्रकांत मणी असतो. म्हणून त्यांना विस्तावरून चाललं तरीही ओळख नाही. आता ती माते चालणाराची का सूर्य चंद्रकांत मण्याची आहे का नाही?
पण ते चंद्रकांत म्हणे जपून लपून ठेवतात, ते दिसू देत नाहीत आणि जगाला असं दाखवितात की आम्ही इस्तवावर चालायलो, है का ना? म्हणजेच विरोधी धर्मच विरोधी धर्माला नष्ट करीत असतो. तसं आपल्या ठिकाणी जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी दुसराही भ्रमरूपीच पदार्थ लागतो, पण त्याच्या विरोधी लागतो. मग आपणाला झालेला कोणता भ्रम आहे? असद भ्रम आहे का सद्भ्रम आहे? है का नाही? हे तर मान्य करावं लागेल ना. मग ते असद भ्रम घालविण्यासाठी कोणता भ्रमाची स्वीकार करावा लागेल? सद्भ्रमाची करावी लागेल का? असद भ्रम आणि सद्भ्रम असे दोन भ्रम आहेत. आता तुम्ही म्हणतात ते भ्रम सत आहे ना. आता भ्रम कुठे सत असतो का? कसे शब्दाची मांडणी आहे. मग सद्भ्रम जरी म्हणलं तरी तो भ्रमच आहे का नाही, आणि असद भ्रम म्हटलं तरी भ्रमच झाला. मग असद भ्रम घालविण्यासाठी सद्भ्रमाचा स्वीकार करावा लागतो. तसं या ठिकाणी शास्त्रांनी जे दोन मंगलाचरण करण्याजोगे ईश्वर तत्व सांगितले आहेत, देवी आणि देव, ऐशी इये निरुपाधिके, जगाची जनिके ती वंदिली मियामुळे की देवी देवी, देवदेवी मूळचे देवदेवी ती मी वंदन करतो, असं माऊलींनी अमृत अनुभव मध्ये सुद्धा मंगलाचरण केलंय. ऐशी निरुपाधिकी. मग निरुपाधिक कोण आहे? ईश्वरच आहे. स्वरूपानं निरुपाधिकच आहे ना ते, आणि त्याच मंगलाचरण केलंय. आणि देव देवी म्हटलंय त्या अर्थी मग गणपती आला आणि सरस्वती आला, है का नाही? आणि त्यांचं मंगलाचरण केल्यामुळं विघ्न येत नाहीत, आणि विघ्न नाही आले तर शेवट गोड होतो. शेवट गोड होण्यासाठी मंगलाचरण करावं लागतं, है का नाही? आणि मंगलाचरण केलं तरच शेवट गोड होतो असंही काही शिकावतं लागण ना पुढचं. पण नुसतं मंगलाचरण केलं की काम झालं? त्याच्या पुढे जे प्रयत्न करायचे का त्याच्यात फलप्राप्ती होते. कर्मात कर्म न करता कसं फलप्राप्ती होईल? कशी होईल हो? काय म्हणले? पेरून काढायचं, उगू की ना उगू, पेरून काढायचं आणि पोते घेऊन खळ्यावर जायचं. आम्ही मंगलाचरण केलेलं आहे, मंगलाचरण करून पेरायचं. मग त्याला काही खुरपीनं नाही, कोळपीनं नाही, फवारणी नाही, काय नाही. किती एकर ज्वारी? 2.5 एकर ज्वारी. पोते किती घेऊन जातो? 100 पोते. मामा इतके पोते कशाला? मंगलाचरण केलं, इच्छित फल असं नाही. कारण कर्माच्या नंतर अदृष्ट आहे, कर्माच्या अगोदर अदृष्ट नाही. असं मंगलाचरण केलंय. आता नंतर वेदांत संप्रदाय प्रवर्तक आहेत जे मूळचे भगवान व्यास, त्यांच्या कृतीचं काही रूपक केलेलं आहे. त्यांच्या कार्याचं, कृतीचं म्हणजे त्यांच्या कार्याचं त्यांनी कसं केलेलं आहे, आणि ते रूपकानं त्यांचं कार्य सांगितलं. रूपक करून त्यांनी कसं केलंय म्हणून ते आपण उद्याच्या वेळात पाहू. आता वेळ संपली. कुंडली गवरदे हरिविठ्ठल.